मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा। काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं काम। चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका। उत्तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली। बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका। सांगलीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला। अमित देशमुखांनी स्वार्थासाठी जिल्हा बँक चालवली। संभाजी पाटील निलंगेकर यांची काँग्रेसच्या अमित देशमुख यांच्यावर टीका। बँकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत स्वतःची घरं चालवली, संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप। पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना बॅनरमधून टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा, बॅनरवर उल्लेख। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची याचिका। प्रांजल केवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांकडून जप्त। पोलिसांकडून 6 आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप देखील जप्त। पार्टी झालेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला। मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग। परळच्या वर्कशॉपमधून जवळपास 150 गणरायांचं आज आगमन। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त। चिंतामणीच्या आगमनाला तरुणाईनं गर्दी केली। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाचं काम 60% पूर्ण। पुढील 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। सीलिंगला दहिसरपर्यंत आणि त्यानंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचं काम सुरू।